हे दृश्य आपण पाहतोय। सध्या उद्धव ठाकरे हे हुतात्मा स्मारक परिसरात दाखल झालेले आहेत। आदित्य ठाकरे हे देखील त्यांच्या सोबत आहेत। महाविकास आघाडीचे आमदार या ठिकाणी हळूहळू यायला आता सुरुवात झालेली आहे। हुतात्मा चौक परिसरात सध्या अभिवादन केलं जातंय। भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यानंतर आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले। ठाकरेंचं हुतात्मा स्मारकावर हे अभिवादन आपण पाहतोय। याआधी देखील माध्यमांशी बोलताना मराठी भाषेची जी गळचेपी होतीये त्याकडे भाजप आता तरी लक्ष देणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता। सध्या हुतात्मा स्मारकावर ते अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी 106 हुतात्म्यांनी आपल्या जीवाची आहुती दिली। त्याच्या स्मरणार्थ हे स्मारक जे आहे ते उभारण्यात आलेले आहे। याच ठिकाणी सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिवादन केलं जात आहे। आदित्य ठाकरे हे देखील त्यांच्या सोबत आहेत। पुष्पचक्र उद्धव ठाकरे यांच्याकडून या स्मारकाला अर्पण केलं जात आहे। भाई जगताप हे देखील त्यांच्या सोबत आहेत। महाविकास आघाडीचे अनेक आमदार नेते या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत। भैयाजी जोशी यांनी मराठीबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांनी विधानसभा असो विधान परिषद दोन्ही सभागृहात चांगला आक्रमक अशी भूमिका घेतली। जयंत पाटील हे देखील उद्धव ठाकरेंसोबत या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी पोहोचलेत। या ठिकाणी महाविकास आघाडीचे आमदार नेते आपण या ठिकाणी पाहतोय। उद्धव ठाकरे आहेत, जयंत पाटील आहेत, तर विजय वडेट्टीवार हे देखील सध्या अभिवादन करण्यासाठी जमले। कैमरा बंद कर रहा हूं किशोर, कैमरा बंद करो, फोकस आउट हो गया है। तर जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी या आमदारांकडून दिली जात आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निवृत्ती, आता आपण पाहतोय महाविकास आघाडीच्या आमदारांनी अभिवादन केलेलं आहे, काय सांगा? आपण पाहतोय की महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या समवेत या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। मुंबई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीच्या आमदारांकडून देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। स्वतः उद्धव ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, त्यासोबतच सर्व मुंबईचे आमदार जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने भैयाजी जोशी यांनी वक्तव्य केलं होतं त्यानंतर सभागृहात ज्या पद्धतीने पडसाद उमटले त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचं जे तर आता अभिवादन करण्यात आलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी देखील झालेली आहे। उद्धव ठाकरे आता माध्यमांशी बोलणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या आमदारांकडून सध्या हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं गेलेलं आहे। तसंच या सर्व आमदारांनी जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे। विधान भवन में मैंने विधान भवन मतलब वहाँ पोडियम मीडिया के सामने बात रखी है। अभी वही दोहराने में कोई मतलब नहीं। जो भी कुछ है मैंने सारी बातें कही है। मैंने वो सारी बातें कही है मी सगळं बोललेलो आहे पण त्यांनी किती प्रयत्न केले तरी मुंबई मराठी माणूस महाराष्ट्र हे नातं त्यांनी किती विष कालवलं तरी तोडू शकत नाहीत। आपल्याला पाहायला